नमस्कार, मी सुवर्णा. दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. काही महत्त्वाच्या घडामोडी या बुलेटिनमध्ये आपण पाहूया. सुरुवातच एका मोठ्या बातमीने करूया. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिल्लीच्या सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. ही एक महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते. सोनिया गांधींना काही दिवसांपूर्वी कोरोना झालेला होता. त्या संदर्भातल्याच आजाराबाबत त्यांना आज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सोनियांच्या काही तपासण्या केल्या जाणार आहेत असं डॉक्टरांकडून सांगण्यात आलंय. सोनिया गांधींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांच्या तब्येतीविषयीचे अपडेट्स आपण घेऊया. आता आपण पुढच्या बातमीकडे वळतोय. नॅशनल हेराल्ड केस प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधींना ईडीने चौकशी करता नोटीस बजावलेली आहे. दरम्यान भाजप सरकार विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत आहे असा आरोप काँग्रेसकडून करण्यात येतोय. भाजप सरकारच्या भूमिकेचा विरोध करण्याकरता 13 जूनला मुंबई आणि नागपूर इथल्या ईडीच्या कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनामध्ये काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्रीही सहभागी होणार आहेत. पेट्रोलचे भाव जे आहेत ते सातत्यानं वाढत आहेत. कुठल्याच गोष्टीवर यांचं काही नियंत्रण राहिलेलं नाही. म्हणून पुन्हा एकदा गांधी परिवाराला द्वेषातून, मत्सरातून टार्गेट करण्याचं काम जे आहे ते भाजप करत आहे. आमचा भाजपला इथून थेट इशारा आहे, न हम कभी डरे थे, न हम कभी डरेंगे, न हम कभी झुके थे, न हम कभी झुकेंगे. तुमचा जो अजेंडा आहे भारत तोडोचा, त्याला आम्ही भारत जोडोचा नारा देतो आहे. या देशातला सर्वधर्मभाव, समभाव, या देशातली एकता आणि या देशातल्या युवकांसाठी, या देशातल्या अर्थव्यवस्थेसाठी काँग्रेस सदैव तत्पर आहे. आम्ही तुम्हाला घाबरत नाही. उद्या संपूर्ण भारतभर जेवढे ईडीचे कार्यालय आहेत त्या कार्यालयावर आम्ही निदर्शनं करणार आहोत. आता बातमी येते महाविकास आघाडीतल्या बिघाडीची. राज्यसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत बिघाडीला सुरुवात झाली आहे. येत्या विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्षांनी आपापल्या उमेदवारांचं बघावं अशी भूमिका शिवसेनेनं घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेनेशी एकनिष्ठता दाखवली नसल्याचा शिवसेनेचा आरोप आहे. राष्ट्रवादी काँग्रेस समर्थक अपक्षांनी भाजपला मतदान करून शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराला पाडण्यात हातभार लावला. त्यामुळे शिवसेना आता महाविकास आघाडीतील इतर सहकारी पक्षांवर विश्वास ठेवायला तयार नाहीये. एकूणच ऐन विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेनं घेतलेल्या एकला चलो रेच्या भूमिकेमुळे काँग्रेस अडचणीत सापडली आहे. त्यांना दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी मोठी अडचण होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात महाविकास आघाडीत अनेक घडामोडी घडताना, बैठका होताना, भेटीगाठी होताना पाहायला मिळतील एवढं निश्चित. दरम्यान शिवसेनेचा दुसरा उमेदवार निवडून येणं अपेक्षित होतं. त्यामुळे नाराज होणं स्वाभाविक असल्याचं जयंत पाटलांनी सांगितलं. जो दुसरा उमेदवार आहे तो निवडून येणं आवश्यक होतं. त्याबद्दल ते नाराज होणं स्वाभाविकच आहे. परंतु एकंदर मतदान कसं झालं याविषयी त्यांना खुलासा झाला असेल याची मला खात्री आहे. त्यानंतर माझे काही त्यांचं बोलणं झालं नाही. त्यामुळं त्यावेळी आपण मला वाटत नाही की त्यांची काही नाराजी असण्याचं आता कारण आहे. राज्यसभा निवडणुकीमध्ये 6व्या जागेकरता भाजपनं विजय मिळवला आणि महाविकास आघाडीची अडचण झाली. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय. आमच्या हातात जर ईडी दिली तर देवेंद्र फडणवीस सुद्धा शिवसेनेला मतदान करतील असा टोला संजय राऊतांनी लगावला. आम्ही काय बोलतोय हे त्यांनाही माहिती आहे आणि भाजपलाही माहिती आहे. आमच्या हातामध्ये जर 2 दिवस ईडी दिलं तर देवेंद्र फडणवीस सुद्धा शिवसेनेला मतदान करतील. एक विजय झाला आणि एक पराभव झाला अशा निवडणुकीमध्ये म्हणजे अणुबॉम्ब कोसळला असं होत नाही किंवा महाप्रलय आला आणि सगळं वाहून गेलं असं होत नाही. नवनिर्वाचित खासदार अनिल बोंडे नागपुरात आले आणि त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. नागपूरला आल्यावर त्यांनी दीक्षाभूमीवर जाऊन तिथं दर्शन घेतलं. राज्यसभा खासदार अनिल बोंडे हे दीक्षाभूमीवर गेले. तिथे त्यांनी दर्शन घेतलं. येत्या काळात संजय राऊतांनी बोलणं थांबवलं नाही तर भविष्यात शिवसेना संपून जाईल असं मत खासदार अनिल बोंडेंनी व्यक्त केलं. आता शिवसैनिक म्हणतात की संजय राऊतला जर बोलणं थांबवलं नाही तर पूर्ण शिवसेना लंबी होऊन जाईल.
प्रत्येक वेळेला चुका करतात, बदल्याच्या भावनेने पेशानं पेटलेले आहेत आणि सत्ता लोकांसाठी असते, लोकांच्या भल्यासाठी असते, परंतु दुर्दैवाने यांना सत्तेचा माज आलेला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय. या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली विश्वासार्हता गमावली आहे. त्यामुळे त्यांनी नैतिकता बाळगून आपल्या मुख्यमंत्रीपदाचा तात्काळ राजीनामा द्यायला हवा अशी मागणी नारायण राणेंनी केली आहे. अजून इतकेच तुम्हाला तुमचे राज्यसभेचा आमदार निवडून आणता येत नाही, तर त्याला आमचे किती आहेत माहिती का? 303 पेक्षा जास्त आहेत. आणि पुढच्या वर्ष आमचं आता बोललो ना, मी वेगवेगळ्या राज्यात जातोय कॅम्पेनिंगला. मोदींचं आत्ताचं 8 वर्षाचं काम घेऊन आम्हाला 400 करायचे, उरलेले मिळवायचे. तुझे 18 आहेत ना, 6 येत नाही शिवसेनेच्या पुढच्या. राजीनामा द्या का म्हटलंय? राजीनामा नाही देत लोकच पाडतील. भाजप उमेदवारांना मतदान केल्याचा आरोप झालेले आमदार देवेंद्र भुयार आज दुपारी 4:30 वाजता शरद पवारांची भेट घेणार आहेत. भुयार यांनी भाजपला मतदान केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता. या आरोपांमुळे भुयार संतप्त झाले. राऊतांनी केलेल्या आरोपांवर आपली बाजू ते पवारांकडे मांडणार आहेत. देवेंद्र भुयार हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यानंतर त्यांची राजू शेट्टींनी पक्षातून हकालपट्टी केली. त्यानंतर ते अजित पवार समर्थक म्हणून ओळखले जातात. अजित पवार समर्थक अपक्ष असल्यानंच आरोप झाल्याचा दावा भुयार समर्थकांकडून केला जातोय. या पार्श्वभूमीवर देवेंद्र भुयार पवारांची जी भेट घेत आहेत ती महत्त्वाची मानली जाते. एक उमेदवार महाविकास आघाडी सरकारचा पडल्यानंतर आता अपक्षांवर आरोप प्रत्यारोप करण्याचं काम शिवसेना पक्षाकडून केलं जात आहे. तर अपक्ष जे आहेत ते त्यांचं उत्तर देण्याचं काम करत आहे. आपल्यासोबत अपक्ष आमदार देवेंद्र भुयार जी आहेत आणि त्यांना विचारूया की घोडे बाजारमुळे त्यांना मतदान केलं नाही असं आरोप तुमच्याकडे केला जात आहे. मुळात तर घोडे बाजार हा आम्हाला शब्दच समजत नाही. म्हणजे निवडणूक आली का मग बरोबर अपक्षाची आठवण येते, निवडणूक संपल्यानंतर मग अपक्षाला कोणी विचारत नाही. मी महाविकास आघाडीसोबत पहिल्या दिवसापासून आहे आणि ज्यावेळेस उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री पदासाठी कॅन्डिडेट म्हणून उभे होते त्यांना बिनशर्त मी पाठिंबा दिला. बिनशर्त हे त्यांना तुम्ही सीएम साहेबांना विचारलं तरी चालते. प्रत्यक्ष म्हणजे 1 रुपयाची अपेक्षा न ठेवता, कुठल्याही प्रकारचं प्रलोभन न घेता थेट मी पाठिंबा दिला. कारण मी महाविकास आघाडीसोबत लोकसभा निवडणुकीपासून होतो आणि मग त्यावेळेस घोडे बाजार झाला नाही. त्यावेळेस आम्ही कधी कुठल्या अपेक्षा ठेवल्या नाही आणि राज्यसभेच्याच निवडणुकीमध्ये त्यांचा उमेदवार पराभूत झाल्यानंतर घोडे बाजार शब्द आमच्यासाठी लागू झाला. हे जे केलेले जे आरोप आहे हे निरर्थक आणि चुकीचे आहे. थेट जाणार आहोत कोल्हापुरामध्ये. महाडिक कोल्हापुरामध्ये पोहोचले आणि त्यानंतर गुलालाची उधळण झालेली आहे. जोरदार जंगी स्वागत धनंजय महाडिक यांचं केलं जात आहे. धनंजय महाडिक हे तिसरा उमेदवार भाजपचे जे राज्यसभेसाठी त्यांचं नाव घोषित झालं तेव्हाच सांगत होते की आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील. त्याप्रमाणे धनंजय महाडिक निवडून आलेले आहेत. धनंजय महाडिकांचं कोल्हापुरामध्ये जंगी स्वागत झालेलं आहे. गुलालाची उधळण त्यांचे समर्थक करत आहेत. ताराराणी चौक ते अंबाबाईचं मंदिर इथपर्यंत त्यांना वाजत गाजत त्यांची मिरवणूक काढत नेलं जाणार आहे. ही दृश्य आहेत धनंजय महाडिकांच्या समर्थकांची. जल्लोष सगळा सुरू आहे भाजपच्या कार्यकर्त्यांचा. राज्यसभेवर गेलेले आहेत धनंजय महाडिक. अनिल बोंडे, धनंजय महाडिक आणि पियुष गोयल या तिघांचीही राज्यसभेवर बरणी लागलेली आहे. ते निवडून गेलेले आहेत राज्यसभेवर आणि धनंजय महाडिक हे कोल्हापुरामध्ये आल्यानंतर त्यांचं जोरदार स्वागत केलं जात आहे. भाजपचे कार्यकर्ते सगळे जल्लोष करताना दिसत आहेत. फटाक्यांची आतषबाजी होती आहे, गुलालाची उधळण होती, एकमेकांना पेढे भरवले जात आहेत. ही थेट दृश्य आपण कोल्हापुरातून बघतोय. कोल्हापुरामध्ये धनंजय महाडिकांची विजयी रॅली काढलेली आहे. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर यांच्या माध्यमातून आपण ही सगळी दृश्य बघू शकतोय. ताराराणी चौक ते अंबाबाईचं मंदिर इथपर्यंत त्यांची मिरवणूक सुद्धा काढली जाणार आहे. म्हणजे गाडीवर गुलालाची उधळण होती. हे बघा समर्थक सगळे त्यांचं जल्लोषात स्वागत करताना दिसायची. धनंजय महाडिकांची गाडी कोल्हापुरामध्ये दाखल झाल्या समर्थकांनी त्यांची गाडी अडवली आणि जोरदार स्वागत केलेलं आहे. पुष्पगुच्छ त्यांना दिले जात आहेत. त्यांच्यावर गुलालाची उधळण, त्यांच्या गाडीवर गुलालाची उधळण केली जाते. हा सगळा आनंद, जल्लोष आणि त्यानंतरची विजयी रॅली आपण बघतो आहोत.
अंबाबाईचं दर्शन कोल्हापुरात गेल्या गेल्या धनंजय महाडिक घेतील असं कळतंय. खांद्यावर घेतलं गेलं धनंजय महाडिकांना आणि त्यांच्यावर गुलालाची उधळण केली गेली. ज्या क्षणी त्यांनी फॉर्म भरला, ज्या क्षणी त्यांचं नाव घोषित झालं, तेव्हापासूनच ते सांगत होते की भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी होतील आणि त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीसांची खेळी यशस्वी झाली, रणनीती यशस्वी झाली. आणि आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया. ज्ञानेश्वर, हा कोल्हापुरात सगळा जल्लोष दिसतो आहे, हा जितका देवेंद्र फडणवीसांचा विजय आहे, हा जितका चंद्रकांत पाटलांचा विजय आहे, तितकाच धनंजय महाडिकांचा हा विजय आहे. काय सांगाल या सगळ्या वातावरणाविषयी? ज्ञानेश्वर, ऑप्शन करून भागामध्ये घेतलं जात आहे आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. कारण धनंजय महाडिक यांना खासदारकीचा गुलाल या निमित्ताने लागलेला आहे आणि कोल्हापूरच्या राजकारणातले मोठं नाव यांच्याकडे पाहिलं जाते. त्या पद्धतीने सांगितलं होतं आज भव्य अशी मिरवणूक आहे धनंजय महाडिकांना काही वेळात सुरुवात होणार आहे. मात्र तत्पूर्वी या ठिकाणी माधवराव महाडिक यांच्या घरी धनंजय महाडिक हे आलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांचं जल्लोषी स्वागत असं कार्यकर्त्यांच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि शौमिका महाडिक ज्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष होत्या, त्यांनी या ठिकाणी आहे ते त्यांचं औक्षण केलेलं आहे. या ठिकाणी पाहायला गेलं तर कार्यकर्त्यांच्या मध्ये या ठिकाणी उत्साह आहे, तो उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय. नक्की ज्ञानेश्वर, या मिरवणुकीदरम्यानच तू असल्या कारणाने तुझा सलग आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये, पण तुझ्या माध्यमातून ही दृश्य आपण बघू शकतोय. गुलालांची उधळण होतीये. सगळ्यात आधी जेव्हा धनंजय महाडिक कोल्हापुरामध्ये दाखल झाले, ते त्यांच्या गाडीतून खाली उतरले, तेव्हा त्यांचं औक्षण करण्यात आलं आणि त्यानंतर गुलालाची उधळण करण्यात आली. जंगी स्वागत त्यांचं केलं जात आहे. फटाक्यांची आतषबाजी कार्यकर्ते करत आहेत आणि आता अंबाबाईचं दर्शन घ्यायला ते जातील असं कळतं आहे. ताराराणी चौक ते अंबाबाई मंदिर मिरवणूक काढली जाणार आहे अशी ही माहिती मिळतीये. ही दृश्य आहेत सगळी. 1 ते 2 कॅमेरे आमचे कोल्हापुरामध्ये आता उपस्थित आहेत आणि वेगवेगळी दृश्य आपण बघता आहात. ढोल ताशाच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत केलं जात आहे. काही कार्यकर्ते ठेका सुद्धा धरत आहेत. धनंजय महाडिक काल तर म्हणजे जेव्हा निकाल लागला आणि धनंजय महाडिक जिंकले तेव्हाच कोल्हापूरचा पैलवान जिंकला असं म्हणत होते. हे चंद्रकांत पाटलांना पण लागू होतं आणि धनंजय महाडिकांना पण लागू होतं. देवेंद्र फडणवीसांची चाणक्य नीती यशस्वी झाली असंही काल बोललं जात होतं. कोल्हापुरामध्ये ही धनंजय महाडिकांची विजयोत्सव रॅली म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. विजयोत्सवाची ही रॅली आहे. त्यांना संजय राऊतांपेक्षा सुद्धा टक्क्यांमध्ये अधिक मतं मिळालेली आहेत. 6व्या क्रमांकावर संजय राऊत आहेत आणि 5व्या क्रमांकावर धनंजय महाडिक आहेत अशी माहिती काल समोर येत होती. धनंजय महाडिकांचं कोल्हापुरामध्ये हे जंगी स्वागत होताना आपण बघतोय. लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलेलं आहे, त्यांच्यावर गुलालाची उधळण केलेली आहे. फटाक्यांची आतषबाजी सुरू आहे. ढोल ताशा आणि डीजेच्या तालावर कार्यकर्ते धमाल करतायत, जल्लोष करतायत. हा कोल्हापूरचा पण सन्मान आहे आणि विजय आहे अशा भावना सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आहेत. काही वेळापूर्वी अनिल बोंडेंचं जल्लोषात स्वागत झालं, ते त्यांच्या शहरात पोचल्यानंतर. आणि आता आपण बघतोय धनंजय महाडिक यांचं सुद्धा कोल्हापुरात आल्यावर जोरदार स्वागत झालं. त्यांच्या गाड्यांचा ताफा ताराराणी चौकात आल्या कार्यकर्त्यांनी पूर्ण त्यांच्या गाड्यांभोवती रिंगण तयार केलं. त्यांच्या गाड्यांवर गुलालाची उधळण केली. त्यांना खाली उतरल्यावर आधी औक्षण करण्यात आलं, मग त्यांना डोक्यावर घेऊन त्यांच्यावर गुलालाची उधळण झाली.
हा सगळा आनंद उत्साह आपण कोल्हापुरात बघतोय. 2 वेगवेगळ्या कॅमेऱ्यांमधून ही दृश्य टिपण्याचा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांची ही दृश्य आहेत. भाजपचा झेंडा हातात घेऊन तो फडकवला जातोय. पुढच्या बातमीकडे आपण वळणार आहोत. ही पण एक महत्त्वाची बातमी आहे. राज्यसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अपक्षांपाठोपाठ काँग्रेसच्याही आमदारांनी शिवसेनेशी दगाबाजी केल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती आहे. महाविकास आघाडीच्या रणनीतीनुसार काँग्रेसचा 42 मतांचा कोटा ठरलेला असताना काँग्रेसनं 2 अतिरिक्त पहिल्या पसंतीची काँग्रेसच्याच उमेदवाराला मतं दिली. ही 2 अतिरिक्त मतं शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना देण्याची कमिटमेंट काँग्रेसनं दिली होती. त्यासोबतच काँग्रेसची सगळ्यात दुसऱ्या पसंतीची मतं शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांनाच देण्याचं ठरलं असतानाही काँग्रेसनं दुसऱ्या पसंतीची मोठ्या प्रमाणात मतं भाजपचे तिसरे उमेदवार धनंजय महाडिक यांना दिली. त्यामुळे काँग्रेसची दगाबाजी उघड झाली अशी माहिती समोर येते. राज्यसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने केलेल्या दगाबाजीने शिवसेनाही संतप्त झाली आहे. केंद्रीय यंत्रणांच्या भीतीमुळे काँग्रेसच्या आमदारांनी भाजपला मतदान केल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळते. प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत. उदय, या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी आहे. खरे तर विरोधकांवर टीका करण्यापेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दगाबाजी केली का, या अनुषंगाने बेरीज वजाबाकी मतांची होणारच होती. आज काय समोर आलंय, काय माहिती मिळते? सुवर्ण, राज्यसभा निवडणुकीच्या शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवारांच्या पराभवानंतर त्याचे तीव्र पडसाद जे आहेत महाविकास आघाडीमध्ये उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एका पाठोपाठ एक शिवसेनेमधून वरिष्ठ पातळीवरती चर्चा सुरू आहेत आणि त्यामध्ये कोणी कुणाला कसं मतदान केलं हे देखील उघड होत आहे. त्यामुळे शिवसेना संतप्त झालेली आहे आपल्या मित्र पक्षांवरती. कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3 अपक्ष आमदारांनी शिवसेनेच्या विरोधात मतदान केलं. त्याचबरोबर काँग्रेसचे जे कोटा ठरवला होता, काँग्रेसला 42चा कोटा दिला होता, मात्र काँग्रेसने 44 मतं जी आहेत पहिल्या पसंतीची ही त्यांनी स्वतःच्याच उमेदवाराला दिली. 2 अतिरिक्त मतं दिली. त्यामुळे संजय पवार जे शिवसेनेचे दुसरे उमेदवार होते त्यांना 2 मतं जी आहेत पहिल्या पसंतीची ती कमी पडली. त्याचबरोबर काँग्रेसच्या इतर सर्व आमदारांना दुसऱ्या पसंतीची जी मतं आहेत ती शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना देण्याच्या संदर्भात कमिटमेंट जी आहे ती काँग्रेसने केली होती पूर्णपणे, मात्र ती काँग्रेसने पाळली नाही. मोठ्या प्रमाणात दुसऱ्या पसंतीची मतं जी आहेत काँग्रेसच्या आमदारांनी ही भाजपचे तिसरे उमेदवार धनंजय महाडिक यांना दिल्याचं देखील समोर आलेलं आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गदारोळ जो आहे तो महाविकास आघाडीमध्ये सुरू झालेला आहे. आरोप प्रत्यारोप सुरू झालेला आहे. एक खूप मोठी घडामोड, राजकीय घडामोड जी पडद्यामागून घडताना आपल्याला पाहायला मिळते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3 अपक्ष आमदारांनी दगाबाजी केल्यानंतर आता काँग्रेसच्या आमदारांनी देखील दगाबाजी केल्याचं म्हणणं जे आहे शिवसेनेमध्ये उमटतं आहे. वरिष्ठ स्तरांनी आपल्याला ही माहिती दिली आहे. त्यानुसार काँग्रेसच्या आमदारांवरती आणि काँग्रेसच्या नेतृत्वावरती देखील शिवसेना नाराज असल्याची माहिती जी आहे ती पुढे आलेली आहे. शिवसेनेचा दुसरा उमेदवार जो आहे तो पडला आहे. त्याची कारणं जी आहेत ही सगळी सांगितली जात आहेत. ज्या प्रकारे शिवसेनेचा दुसरा उमेदवार जिंकून आणण्यासाठी कागदावरती ज्या प्रकारे महाविकास आघाडीचं मतांचं गणित जे आहे, समीकरण जे आहे ते मांडलं होतं ते प्रत्यक्षात निश्चित जे समीकरण मांडलं होतं ते प्रत्यक्षात दिसून आलं नाही. त्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते, नेते संतप्त झालेले आहेत. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. अजून काही बातम्यांसह काही क्षणात भेटूया. पहा फक्त दुपारच्या बातम्या न्यूज 18 लोकमतवर. महत्त्वाच्या बातमीकडे आपण वळूया. खरं तर बुलेटिनमध्ये आपण वेगवेगळ्या घडामोडी बघतोय. कल्याणच्या विठ्ठलवाडी ST आगारातील कर्मचाऱ्यानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. ही अजून एक धक्कादायक बातमी येते. सचिन कदम असं या व्यक्तीचं नाव आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्याचं नाव सचिन. ST वर्कशॉपच्या मेकॅनिकल विभागामध्ये सचिन काम करत होता. सचिन संपात सहभागी झाला होता. यावरून वरिष्ठ त्यांना त्रास देत असल्याचा सचिन यांचा आरोप आहे. या त्रासातूनच त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलाय. गंभीर असलेल्या सचिन यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. वरिष्ठांकडून छळ केला जात होता कारण ते ST संपात सहभागी झालेले होते. विठ्ठलवाडीतली ही बातमी आहे. मेकॅनिक आहेत आमचे, AWS म्हणून काम करतात राठोड साहेब. ते वारंवार या लोकांना त्रास देत आहेत, मेकॅनिक लोकांना, की तू असंच केलं नाहीस, तसंच केलं नाही. वारंवार त्यांची रिपोर्ट करतायत. सचिन कदम आहे, राहुल गाडे आहे,
असे वेगवेगळे कर्मचारी आहेत. आमचा स्वच्छकसुद्धा आहे, त्याला दिसत नाही, तो हँडिकॅप आहे, तरी पण त्याला शिफ्ट वाईज काम करायला लावत आहेत. हँडिकॅप असून सुद्धा त्याच्यावर अत्याचार होतो आहे आज, पण आमची दाद कोणीच घेत नाही आहे. आम्ही वारंवार पत्रसुद्धा पाठवले आहेत प्रशासनाला, पण तिकडूनही कोणी दखल घेत नाही आहे. ते का सहभागी झालं, काय मिळालं तुम्हाला, असं आम्हाला विचारणा केली जाते. वारंवार विचारणा केली जाते की तुम्ही का कशासाठी गेलात, आता काय आलात ना, आमच्याच हाताखाली आलात ना कामाला, असंही आम्हाला बोललं जातं आणि आम्हाला सतत टॉर्चर केलं जातं. तर ह्याच्यावर काहीतरी करावं. मी तर परब साहेबांना पण सांगते की लवकरात लवकर तोडगा काढावा. राज्याच्या विविध भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. पुढच्या 24 तासात दक्षिण कोकणसह गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. उर्वरित सगळ्या महाराष्ट्रामध्ये पुढील 5 दिवसात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा तर घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची देखील शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होतोय, तर विदर्भातही काही ठिकाणी वारं वाहू शकतं. पुढच्या 48 तासात मान्सून राज्यातील विविध भागात आगेकूच करण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पावसाचं आगमन झाल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. पुढच्या बातमीकडे वळतोय. कोरोना संदर्भातली बातमी आहे. मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं वाढत असून दैनंदिन रुग्णसंख्या जवळपास 2000वर गेली आहे. त्यामुळे चौथी लाट येणार की काय अशी भीती सर्वसामान्यांना वाटू लागली आहे. त्यामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर लसीकरणात सुमारे 66% वाढ झाली आहे. दुसरीकडे 18 वर्षांवरील 1,72,00,000 नागरिकांनी मात्र अद्याप दुसरी मात्रा घेतलेली नाही. राज्यात दोन्ही मात्रा म्हणजेच दोन्ही डोस पूर्ण केलेल्यांचं प्रमाण 77% आहे. तिसरी लाट ओसरल्यानंतर लसीकरणाचा जोरही कमी झाला होता. मात्र मे महिन्याच्या अखेरीस कोरोना बाधितांचा आलेख वाढू लागल्यानं लसीकरणानं पुन्हा वेग घेतल्याचं पाहायला मिळत आहे. औरंगाबादेत पेट्रोल पंपावर फिल्मी स्टाईल राडा झाला. वैजापुरातील एका पेट्रोल पंपावर 2 ट्रक चालकांमध्ये डिझेल भरण्याच्या कारणावरून जोरदार राडा झाला आणि या दोघांमध्ये झालेल्या चाकू हल्ल्यात एक चालक जखमी झालाय. किरण शिंदे असं जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव असून खासगी रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हा सगळा राडा सीसीटीव्हीत कैद झालेला आहे. दोन ट्रक चालकांचा फिल्मी स्टाईल राडा झाला. पेट्रोल पंपावर ट्रक चालकांचा हा राडा झाल्यानंतर जो जखमी आहे त्याच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. डिझेल भरण्याच्या वादातून हा सगळा प्रकार घडलेला आहे. सोलापुरातून बातमी आहे. सोलापुरामध्ये तक्रार घेऊन आलेल्या राजकीय पदाधिकाऱ्याला पोलिसांनी शिवीगाळ केली. बार्शीतील पांगरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारदार नवाज मुलाणी याला पोलीस कर्मचाऱ्यांना अक्षरशः शिव्यांची लाखोली वाहिली आहे. संध्याकाळी 4 वाजता तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या तरुणाला 2 तास वाट पाहावी लागली. त्यानंतर आलेल्या पोलिसांनी तक्रारदाराचं न ऐकता शिव्यांची मालिका सुरू केली आहे. पोलिसांना शिवीगाळ केल्याचा हा व्हिडिओ समोर आलाय. आता रक्षणकर्तेच अशी वागणूक देत असतील तर सर्वसामान्यांनी कुणाकडे दाद मागायची हा प्रश्नच आहे. कुठं जायचं मी? कुछ तुम्हाला शिवी दिली नाही. तुम्ही मला काय म्हणले चल निघ. बोलायची पद्धत आहे का तुमची? आवाज खाली काय आवाज खाली घे. आवाज खाली. हा तक्रार घे. तुला कोणी सांगा सांग शेटोपाट चल बाहेर. तुझ्या जा दिल्याशिवाय मी चल. मला टिंगलीत गायला काय मी जाऊ द्या म्हणतो यार. तक्रार घेऊन पांगरी पोलीस स्टेशन येते सुमारे 4 वाजता गेलो असता तिथे कुठलेही बीट अंमलदार उपस्थित नव्हते. त्याच्यानंतर मी API साहेबांना तेथील कॉल केल्यानंतर सांगितलं साहेब इथे कुठलेही बीट अंमलदार उपस्थित नाही आहेत. व त्याच्यानंतर मी 2 तास थांबून राहिल्यानंतर तावस्कर साहेब आले. त्यांच्या अंगावर कुठलेही पोशाख किंवा वर्दी नव्हती. आल्यानंतर मला अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यात आली. त्याच्यानंतर माझी खूप हॅरेसमेंट झाली. तिथून मला हाकलून देण्यात आले. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेचा कळस बघायला मिळतोय.
एका आदिवासी महिलेला चेटकीण ठरवण्यात आलं. पालघरच्या बेरशेती गावात हा प्रकार घडलेला आहे. गावातल्या एका लग्न समारंभात कुलदेवताची पूजा सुरू होती. पूजेवेळी सागर पाटील आणि करण पाटील या दोघांनी स्वतःच्या अंगात देवाचं वारं आल्याचा बनाव केला. त्यांनी देवघरातून बाहेर येत एका आदिवासी महिलेवर भंडाळा उधळत ती चेटकीण आहे असा आरोप केला. या महिलेवर त्यांनी जादू टोणा आणि करणी करत असल्याचाही आरोप केला. या प्रकरणी वाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. चेटकीण ठरवण्याच्या या घटना परिसरात यापूर्वीही घडलेल्या आहेत. पण या प्रकरणात आदिवासी विरुद्ध बिगर आदिवासी असा संघर्ष असण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्र सरकारनं अंधश्रद्धा विरुद्ध कायदा केलेला असतानाही चेटकीण ठरवणं, डाकीण ठरवणं अशा घटना थांबण्याचं काही नाव घेत नाहीत, हे या निमित्तानं पुन्हा एकदा समोर येत आहे. हल्दीचा आमंत्रण करा 2 बाया आल्या होत्या. 2 बाया आल्या होत्या. ते सांगत हल्दीला या तेला नाही. तर मी सध्या तेलानं गेलो. त्यांचा देवांचा कार्यक्रम चालू होता. तर असं करता देव ते बाहेर निघालं ना, सांगत अख्खी पब्लिकला बाहेर काढली. मी आधी साईडला उभी होती. त्याच्यानंतर लगेच ते देवाले आलं ना, पारा आणा. माझ्या हातात पारा दिली. मला करत इथं शिकन. मी काय खोदला नाही. ते सांगला खोदा जामतम ते खोदला आणि त्याच्यात मूर्ती काढल्याच्या नंतर ती मूर्ती खिचात ठेवली. हां, तर मग सांगतात का नारळ फोरला, परत भंडारा लावला ना. सांगतात गाव आल्यावर तुम्ही सावध राहा, तिला आम्ही उचलवतो. आणि माझी शेंड्याला धरली ना, लगेच मला खिचीत नेली. त्यांची देवांची पायापराय नंतर नेली. लगेच हाताला धरली ना, लगेच शाकाहारीशी जेव्हा दिली. देशात अनेक ठिकाणी 4G पासून आता 5G नेटवर्कचा 4G पासून 5G नेटवर्कचा वापर सुरू झाला आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यात छत्तीसगड सीमेलगत असलेल्या अतिसंवेदनशील झिंगानूर गावात एकच BSNL नेटवर्क आहे. तरी इथं साधं 2G नेटवर्क सुद्धा मिळत नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे प्रशासनाकडे याकडे लक्ष देण्याची मागणी होतीये. नेटवर्क नसल्यानं नागरिक त्रस्त आहेत. 5Gची सेवा सुरू होणार आहे. मात्र गडचिरोलीचा दुर्गम भाग आहे, ज्या ठिकाणी 5G काय साधा 2G सुद्धा मिळत नाही. आणि ते सुद्धा टावर उभं असताना आपण बघू शकता. मी महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर अतिसंवेदनशील झिंगानूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. या ठिकाणी हे BSNLचा टावर दिसत आहे. मात्र या टावरच्या समोर काही मीटर अंतरावर लोकांना नेटवर्क मिळत नाही. हे लोक आपण बघू शकता, हे जवान आहेत. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणाहून या ठिकाणी आलेले जवान जे आहेत, त्यांचे कुटुंबीय SRPचे जवानांचे कुटुंबीय दूर आहेत, महाराष्ट्राच्या इतर भागात पसरलेले. संपर्क साधण्यासाठी कशा प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. ती जी शौचालयाची समोरची इमारत आहे, त्या इमारतीवर बघा 2 जवान नेटवर्क शोधत आहेत. हीच परिस्थिती या ठिकाणी आपण बघू शकता. संध्याकाळची वेळ झाली, आता सगळे घराची ओढ लागलेली आहे. या ठिकाणी सुद्धा जवान या अर्धवट भिंतीवर उभं राहून नेटवर्क शोधत आहेत. लगतच्या तेलंगणाचं, छत्तीसगडचं आयडिया असेल, एअरटेल असेल, जिओ असेल, हे नेटवर्क शोधण्यासाठी हे प्रयत्न करत आहे. कारण इथलं BSNLचं साधं कॉलिंग होत नाही. व्हॉट्सअप, इंटरनेट तर सोडाच, फेसबुक काही वापरता येत नाही त्यांना. साधा फोटो डाउनलोड होत नाही. आणि मागे ते झाड आहे, झाडावर बसलेले 2 जवान आहेत, आपण बघू शकता. झाडावर बसून हे 2 जवान जे आहे नेटवर्क त्या ठिकाणी तेलंगणाच्या नेटवर्कवरून आपल्या कुटुंबियांशी बोलत आहेत. ही परिस्थिती आहे कारण माओवाद विरोधी अभियानामध्ये जवान तैनात आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गडचिरोली पोलीस दलाकडून शासकीय योजनांसाठी दादलोरा खिडकी राबवली जात आहे. आपल्यासोबत इथले स्थानिक अधिकारी, त्यांना विचारू कसा त्रास होतो मला सांगा. इथं नेट नाही, साधं कॉलिंग होत नाही, तुम्ही ही योजना राबवताय, काय त्रास होतो? या ठिकाणी झिंगानूर या ठिकाणी आम्ही गडचिरोली जिल्हा पोलीस विभागामार्फत पोलीस दादारो खिडकी या मार्फत आम्ही शासनाच्या विविध योजना या ठिकाणी आम्ही राबवत असतो. परंतु जसे आमचे जवान आहे, जिल्हा पोलीसचे, SRPF यांना जर परिवारासोबत संपर्क वगैरे साधायचा असेल तर नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. इथं रेंज वगैरे राहत नाही. जसं आम्ही शासनाच्या विविध योजना लोकोपयोगी जे राबवायच्या असेल, जसे आधार कार्ड वगैरे काही कॅम्प असेल, असे ऑनलाईन संबंधित ज्या योजना असेल, इथं नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे बरेच OTP येत नाही. OTP जर नसेल तर नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे. अशा सुविधा असून तरी आम्ही झिंगानूर या ठिकाणी आम्ही इथल्या नागरिकांना शासनाच्या विविध योजना मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, झिंगानूर, गडचिरोली. एक छोटासा ब्रेक, लगेच भेटूया अजून काही बातम्यांचा. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.